आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. निवडणूक लागल्यापासून आम्ही सगळेजण चर्चेत होतो आणि काल रात्री शिवसेना सचिन भाऊंच्या वतीनं आणि आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेले हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय. काही ज्या काल सीट वाटपामध्ये काँग्रेसच्या काही सीटा, शिवसेनेच्या काही सीटा ज्या एकमतानं फायनल झाल्या, त्यांना आज एबी फॉर्म देऊन आज फॉर्म भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आमची मंडळी, यांची प्रमुख मंडळी सगळी फॉर्म भरायला आहेत, कारण की 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा शेवटचा वेळ आहे. आजच्या प्रेसचा उद्देशच एवढा आहे की या पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उभं करणं. गेल्या 7 वर्षात जे पुण्याचं वाटोळं लावलेलं आहे महायुतीनं, 5 वर्षाची सत्ता असेल, गेल्या 2 वर्षातला प्रशासकाचा काळ असेल, आणि पुणे एक आंतरराष्ट्रीय शहर, आता दुर्दैवानं त्याची ओळख कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, ट्रॅफिकच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, या सगळ्या बाबतीत एक निगेटिव्हिटी पुण्याबद्दल गेल्या 7 वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून एक चांगला पर्याय पुणेकरांना देण्याची भूमिका काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची राहणार आहे. मला वाटतं सचिन भाऊ बोलून मग आपण प्रश्न काय असतील तर घेऊ. आदरणीय सतीशजींनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मी दोघांच्या वतीने आपल्या मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो. आणि गेल्या खरं तर ही प्रेस 2 दिवस अगोदरच झाली असती, परंतु गेल्या 2 दिवसाच्या दीर्घकाळच्या चर्चेनंतर काल अंतिम स्वरूप याला देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. आणि आज पासून एबी फॉर्मचं वाटप देखील करण्याची भूमिका आम्ही घेतली. जसं पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे एक पर्याय या पुणेकरांना आम्ही देण्याचं काम केलं. आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या आठवड्यामध्येच आमचे पक्षाचे प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी पण येऊन एक प्रेझेंटेशन देण्याचं काम केलं की या 5-7 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेची काय अत्यावस्था केलेली आहे, आणि ते त्यांनी दिलेल्या वचननाम्याच्या माध्यमातून ते आता कुठपर्यंत पोहोचू शकलेत किंवा ते किती पूर्ण करू शकले, याचा एका प्रकारे लेखाजोखा आम्ही त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं होतं. आणि त्याच तुलनेतून मुंबई शहरामध्ये आम्ही काय करून दाखवलेलं आहे हे मांडण्याचं काम केलं आहे. म्हणून मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः आदित्यजींच्या पुढाकाराने आगामी काळामध्ये आम्ही सत्तेवरती काँग्रेस पक्षाचे सहकार्याने आल्यानंतर या पुणे शहरासाठी आम्ही काय कायापालट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मला सांगण्यात आनंद होतोय की आता ही आघाडी झालेली आहे. आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू. ते देखील दुपारी बैठक होऊन त्याचाही निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. धन्यवाद. काल आम्ही पहाटे 5 पर्यंत बसलेलो आहे चर्चा करत, आणि एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे. जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला, आणि आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला. आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे आमचं. खरं काय, आता तुमच्या माहिती करता 4चा प्रभाग असल्यामुळं आम्ही वाट बघतोय पुढचे उमेदवार कुठल्या गटातनं कोण येणार आहे, आणि क मधनं भरायचा का ड मधनं भरायचा, या सगळ्या गोष्टी आमच्या आज संध्याकाळी म्हणजे यादी फायनल झालेली आहे, सीट वाटप झालेलं आहे. फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे. आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही, कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे ती दोन्ही पक्षाची, तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासमोर नक्की. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील चर्चेत होता, तुमच्यासोबत बैठकीत देखील होता, पण ऐनवेळी असं काय झालं की त्याचं कोणीच नाही आलं?
त्यांना तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आमची चर्चा राष्ट्रवादीबरोबर 2 वेळा झाली. माझी चर्चा वारंवार त्यांच्याबरोबर होत होती. परवा दिवशी देखील अंकुश ककडेंशी मी स्वतः बोललो होतो की एकदा होय किंवा नाही आम्हाला सांगा, कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला. कारण की ज्यावेळी आपण 3 पक्षांशी चर्चा करतो प्रमुख, त्यावेळी सीट वाटप 3 पक्षात होतं आणि 2 पक्षांची चर्चा होती त्यावेळी सीट वाटप 2 पक्षात होतं. आणि म्हणून यामध्ये आम्हाला उशीर लागायला या चर्चेमुळे झाला. आता तो त्यांचा कॉल आहे की ते आमच्या बरोबर का आले नाहीत. दादांनी तुम्हाला फोन केला होता सुरुवातीला, नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेस सोबत आले. मग दरवेळेस तुम्हाला असं काँग्रेस का फसवतं आणि तुम्ही का फसले जाता? राष्ट्रवादी तुम्हाला दरवेळेस फसवतं आणि तुम्ही फसले जाता. नाही, आम्ही फसले गेलो नाही, आम्ही गाफील नव्हतो. यावेळी आम्ही दक्ष होतो, म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बॅकडोर आमची चर्चा चालू होती. मनसेच्या बाबत काय ठरलंय? इकडे नाही, जसं सांगितल्याप्रमाणे की आमचे सीट शेअरिंगचा फॉर्म्युला आता झालेला आहे. घटक पक्ष आहेत, मग ते रासपाचा पक्ष आहे, आमच्याकडनं आरपीआयचे अर्जुन डांगलेजी आहेत, ते नाही आहेत. आता जे जे घटक पक्ष आहेत, मग त्यात MNS सारखा पक्ष आहे, हे आम्ही आमच्या स्तरावरती आमची चर्चा सुरू आहे आणि आज दुपार किंवा संध्याकाळपर्यंत त्याही बाबतीतला अंतिम निर्णय, कारण इकडेच कालच हे डिस्कशन झाल्यानंतर नेमकं काय करायचं किंवा कुठच्या सीट घ्यायची द्यायची हा प्रश्न आहे. पण सकारात्मक त्याच्यावर पण दुसऱ्या बाजूला आमचे काही प्रमुख लोक चर्चा करून तो अंतिम स्वरूप देखील बाहेर साहेब, तुमच्या भाषणाच्या किती जागा मनसेला सोडल्या? मनसेला किती जागा सोडल्या? बाहेर साहेब, एक मिनिट. दोन मिनिट थांब जरा. तुम्ही मनसेला किती जागा सोडल्या? मनसेला किती जागा सोडल्या? अजित पवारांनी खूप बराच काळ सत्ता भोगलेली आहे. पुण्यामध्ये पण काँग्रेस सोबत त्यांनी भोगलेली आहे. पण या दोघांमुळे काँग्रेसच्या मतांवर परिणाम होईल का? नाही, दोघांच्यामुळे काय परिणाम व्हायचं कारण नाही, कारण की शेवटी 7 वर्षाचा महायुतीचा भ्रष्ट कारभार हा लोकांच्या पुढे आहे. पुण्याची अवस्था काय आहे? आज पुण्याला 22 TMC पाणी लागते. ते पाणी देखील मिळवण्यासाठी तुमची सत्ता आहे म्हणता, मुख्यमंत्री तुमचे आहेत म्हणता, पालकमंत्री पुण्याचे आहेत म्हणता. मग त्या 22 TMC साठी महापालिकेला ट्रिब्युनल मध्ये का जावं लागतं? तुम्ही बैठक घेऊन ते 22 TMC पाणी का देऊ शकत नाही? ह्या महत्वाचं ना. मग दाखवायचं एक आणि करायचं एक. मग सत्तेचा वापर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करताय का? या पुण्यातल्या तुम्ही पुण्यातला साधा पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सोडवू शकत नाहीत, तर मग याचा फायदा काय आहे, म्हणजे उपयोग काय त्यांचा? त्यामुळे त्यांच्या मताचा काही परिणाम होणार नाही. लोक काँग्रेस शिवसेनेला मतदान या ठिकाणी करतील अशी आम्हाला खात्री आहे. नाही, मनसेबरोबर आमची वेगळी चर्चा चाललेली आहे. मी त्यांची एक खूप मोठी यादी होती. परत मग 2 चर्चा झाल्या. आदित्य शिरोडकरजी जे आमच्या वतीने त्यांच्याशी बोलत होते, त्यांची शेवटची एक यादी 32 ची आलेली आहे आणि 21 पर्यंत तरी देखील आमची चर्चा हा अंतिम स्वरूपावरती झालेली आहे. अजून थोडेफार काहीतरी वर खाली करून घेऊन ती चर्चा होईल. पण मी यासाठी ऑन रेकॉर्ड बोलत नव्हतो की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करण्यात अर्थ नाही. नाहीतर पूर्ण झाल्यानंतर मग स्पष्टता आपल्याला बोलता आलं असतं. परंतु म्हणून ती चर्चा चालली. मला वाटते दुपारी आमची अंतिम बैठक होईल. मनसेची युती फक्त शिवसेनेसोबत आहे का काँग्रेस सोबत आणि आमच्या नाही, आमची ऐका, घटक पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची बघा, आता काही भागांमध्ये त्यांच्या बरोबर त्यांची युती आहेत, नाही आहेत. काही भागावर आमची पण नाही आहे. उदाहरण द्यायचं असेल वंचित आहे, तर वंचित तिकडे मुंबईला आमच्यावर लढणार आहेत की नाही हा प्रश्न आहे. पण तो शेवटी विरोधातली जी पक्ष आहेत ते एकत्र यायला पाहिजे ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि म्हणून तिकडे काँग्रेस पक्षांबरोबर त्यांची चाललेली आहे. तर आम्ही पण इकडे अशी भूमिका घेतली की वंचित हे तुम्ही तुमच्या कोट्यातून चर्चा केली पाहिजे आणि बाकीचे जे घटक पक्ष जे आमच्या बरोबर आहेत त्याला आम्ही आमच्या बरोबर करू. म्हणजे सिंपल आहे, काही नाही आहे. आघाडीला पोर्टेबल आघाडी म्हणायचं का? पोर्टेबल सॉरी, नाही, आता कॅबिनेटला दर आठवड्याला कॅबिनेटला बसणारे जर वेगवेगळ्या निवडणुका लढवत असतील तर आम्ही निदान विरोधी पक्षात आहे. त्यामुळं त्या श देण्यासाठी आम्हाला जी पावलं उचलायला लागतात ते उचलावं लागतं. हिंदुत्वाचा विचार मांडतात, त्यांचं सगळंच माहिती मुद्दा काय आहे? तुम्ही मनसेला एक्झॅक्ट किती जागा सोडणार आहात? सांगितलं. हे मी सांगितलं ना तुम्हाला, ऑलरेडी बोललोय मी. किती आकडा येऊ द्या. काँग्रेस कसं करणार मग? पहिल्या टप्प्यामध्ये आकडा नाही, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 32 ची त्यांची यादी आहे. आमची 20-21 ची सकारात्मक चर्चा झालेली आहे. अजून त्यामध्ये वर खाली करून घेऊ, तो आम्ही चर्चा चालू आहे. निर्णय दृष्टिकोन येऊ. दोन्ही पक्षांकडून जाणार आहेत. आज
दोन्ही पक्षातून फॉर्म दुपारी बोललो ना मनसे मी. भरणार आहे का काही फॉर्म? आज त्यांचं झालंच नसल्यामुळे मग आमची चर्चा अंतिम व्हायची ना. त्यांच्याशी आता दुपारी चर्चा होऊन ते संध्याकाळी होईल. जो फॉर्म्युला आहे ना तो फॉर्म्युला आमचा आहे, त्यांचा तो होईल. तो त्यांचा विषय, कधी त्यांनी द्यायचं काय करायचं. अजून आघाडी 165 जागांवर उमेदवार देऊ शकेल का? 100% आमच्याकडे उलट त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक त्या ठिकाणी आहेत. इच्छुकांची संख्या कमी नाही आहे. 165 पेक्षा जास्त उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत. आणि या इच्छुकांच्या संख्येवरून आम्हाला जो मेसेज येतोय लोकांच्या मध्ये की जे महायुतीचा जो काही कारभार आहे तो लोकांना रुचलेला नाही, जे नवे वेगवेगळे कायदे केलेले आहेत, म्हणजे महापालिका ही स्वायत्त संस्था म्हणून आपण त्या ठिकाणी मानतो. हा पब्लिक डोमेन मध्ये विषय आलाय का नाही मला माहित नाही, परंतु 29 ऑगस्टला एक अध्यादेश कायदा करून या महापालिकेतल्या प्लॅनिंग ऑथॉरिटीचे अधिकार हे टाउन प्लॅनिंग डेप्युटी डायरेक्टरला दिले. नाही आता कमिशनरला महापालिकेत किंमत नाही आहे. डीपीचे अधिकार टाउन प्लॅनिंग आता डीपी महापालिका करते, त्यात स्ट्रक्चरल प्लॅन नावाचा एक कायदा टाकून एक शब्द टाकून त्याचे अधिकार एका विशिष्ट तारखेनंतर जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंगला दिले. म्हणजे आता महाराष्ट्रातल्या कुठल्याही महापालिकेचा कमिशनर, महापौर, निवडून आलेला नगरसेवक हा बॉस नाही आहे. आता त्या महापालिकेचं प्लॅनिंग सुद्धा जॉईंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग करणार. हे अधिकार महापालिकेचे काढून घ्यायला चाललेले आहेत. त्याच्या विरुद्ध आमचा लढा असणार आहे. लोकशाही या महापालिकेमध्ये टिकली पाहिजे. कायद्याच्या माध्यमातून स्वतःच्या हातात सगळे अधिकार. आता जॉईंट डायरेक्टर कुणाचं ऐकणार? मुख्यमंत्र्यांचंच ऐकणार. आणि म्हणून हे सगळे विषय अनेक आहेत की जे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. विषय असा आहे, मागाशी तुम्ही सांगितलं की 45 जागा शिवसेनेला फायनल झाल्या, त्यातले 21 जर यांना गेले, शिवसेनेला जागा किती? नाही, अजून आमची चर्चा आहे ना. हे फक्त आता जे 100 राहील झाले जागा, त्यामध्ये अजून बाकीचे जे सीट्सची जर ऑलरेडी होणार आहेत ना, त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉईंट आहे. तेही आपण 90% झालेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे यांनी करावं, कारण कसं आहे शेवटी प्रभाग रचना आहे 4ची. एकाच कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो, एकाच आमचा आहे. एका ठिकाणी कुठेतरी समजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही महिलामध्ये लढा, कुठे ओबीसीचा विषय येत आहेत, काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत, आमच्याकडे नाही आहे. तर अशा गोष्टी पण आहेत. म्हणून मग असं ठरलं की बाबा जिकडे एकमत झालंय तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया. बाकीच्या याच्यामध्ये पण 90% झाले, 5-10%चा विषय आहे. आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा ज्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिला, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, त्याला की आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी काय, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू, तुम्ही हे लढा. आणि ऑपोजिशनचं स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो, काहींना राजकीय आजार झाले, आता ते दिसेलच थोडे दिवसात कुठचे आजार झाले, काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की उद्या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता कामा नये. म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमचे 165 आहेत का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा, एक दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स, ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचा करणार. पण एक गोष्ट नक्की आपल्या माध्यमातून पुणेकराला हे समजायला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचे जे लोकांच्या मनामध्ये आहे, तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेनाच असू शकतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतलाच पक्ष, ज्याचा उल्लेख बंटीजींनी केलं की त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या, ते फेल झालेले आहेत. आणि ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्तेत सामील व्हायचं. म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमतवर आलो तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही, हे जाहीर करावं त्यांनी. म्हणजे आम्ही समजू की बाबा हा यांना खरोखरच एक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन लढायचं आहे. म्हणजे बोलायला वेगळं बोलायचं, कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि 15 दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची, अशी भूमिका त्यांची दिसते.
हो 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 गेले नाही नाही ते गेले ना बाहेर. नाही ते गेले ना, त्यांचा आता निर्णय झाला. मी म्हणलं तसं नाही 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 तिथलाच विषय आहे ना, तो तिथलाच विषय आहे. आता काही ठिकाणी आता नागपूरला राष्ट्रवादी बरोबर युती आमची त्या ठिकाणी झालेली आहे. हा लोकल लेवलचा विषय आहे. इथं तर आमच्या बरोबर नाही आहे. नाही त्याचा फटका बसणार नाही. लेवलचा विषय होता. स्थानिक पातळीवर तिन्ही म्हणजे महाविकास आघाडी आणि अजित पवार यांची एकत्रित बैठक झाली, जागा वाटापाचं सूत्र ठरलं, सगळं झालं. असं असताना मग काँग्रेसने वरच्या प्रदेशच्या नेत्यांनी ऐनवेळी का भूमिका अशी घेतली की अजित पवारला बरोबर नाही घ्यायची? ऑफिशियली कुठलीही बैठक किंवा ऑफिशियली चर्चा झाली नव्हती. शेवटी प्रस्ताव येत असतात, अनेक गोष्टी होत असतात. शेवटी प्रदेशवरून एखादा निर्णय होतो की आघाडी कुठली करायची, आणि मी प्रभारी असल्यामुळे यांच्याशी चर्चा करत होतो. काय नेमकं त्यांच्या मनात आहे ते तरी घ्या म्हणलं, बघूया तरी त्यांचं मन ओळखता येते का. प्रयत्न केला, आम्ही ओळखता आलं नाही. आणि हे मन त्यांनी परस्पर निर्णय घेतला नाही, आणि होता. हे अजिबात नाही. माझ्याशी चर्चा केली होती. तुमची नाशिकमध्ये आणि आमचा स्टँड हा पहिल्यापासून क्लिअर होता की कुठल्याही प्रकारे अजितदादा गटावर आम्ही जाणार नाही किंवा चुकीची चर्चा होणार नाही. त्यांना एवढंच जर असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं. आम्ही चर्चा करायला पण तयार होतो. तरी पण काँग्रेस करत होता ना तुमची. नाही ते ऑफिशियली नाही बोलले, अनऑफिशियली तर होतं. बरोबर घेतलंय काँग्रेसनं नाशिकमध्ये. पुण्यामध्येही तशीच परिस्थिती आहे. अप्रत्यक्षरित्या ते सेनेबरोबर तुमच्या सोबत येत आहे. मुंबईमध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं? नाही मला वाटते आपण गेल्या आता नगरपालिका नगरपंचायती देखील महाराष्ट्रामध्ये झाल्या. आता परिस्थिती अशी आहे, 10-10 वर्षांना 7-7 वर्षांना या निवडणुका व्हायला लागल्यात. आमच्या दृष्टीनं मुद्दा काय आहे की त्या शहराला आम्ही काय पर्याय देतोय. आणि मग मगाशी म्हटलं पाण्याचा प्रश्न आहे. आता पुण्याचा विचार केला तर नवले ब्रिज हा एक ऍक्सिडेंटचा झोन झालेला आहे. ते प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स 12% सेंटर्स 12%पेक्षा जास्त 22% पुण्यामध्ये. आज त्यातून IT असेल किंवा इतर सर्व रोजगार एम्प्लॉयमेंट होतो तो जवळजवळ 12% होतो. आता ह्याचे प्रश्न सुटणार आहेत का नाही. हिंजवडीचं IT पार्क झालं, परंतु ट्रॅफिकचा तिथला प्रश्न आमचा सुटणार आहे का नाही. म्हणजे आज ह्या गोष्टीला आमचा प्रायोरिटी असणार आहे, आमचा मास्टर प्लॅन असणार आहे. जाहीरनामा आमचा येईल. पुण्यातल्या लोकांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या देखील आम्ही घेऊन त्या जाहीरनामा आम्हाला इम्प्लिमेंट करायची संधी. आता ठीक आहे, पॉलिटिकल बोलणं हे चालत राहिलं, आरोप प्रत्यारोप, परंतु आमची प्रायोरिटी पुणे फर्स्ट असेल किंवा पुण्याला प्रायोरिटी देण्याची आमची भूमिका असेल. पुण्यातल्या मध्यमवर्गीयाला, महाराष्ट्रातून या पुण्यामध्ये नोकरीसाठी आलेला सामान्य माणूस, इथला सामान्य माणूस, ह्याला कसा न्याय देता येईल ही आमची भूमिका असणार आहे. आणि आमचा जाहीरनामा येत्या 2-4 दिवसामध्ये 4 किंवा 5 तारखेला आम्ही एकत्रितपणे आम्ही तो करू. त्यामध्ये आपल्याला दिसेल की पुण्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका असेल. तुमचा प्रमुख विरोधक कोण, भाजप की दोन्ही राष्ट्रवादी? कुठं नाही, दोघंही आमचे विरोधकच आहेत ना. आता भाजपनं सचिन भाऊ म्हणले तसं राष्ट्रवादी आणि भाजपनं ठरवलं पाहिजे की बाबा काय आहे नेमकं तुमचं भांडण, अंडरस्टँडिंग आहे का काय, हे ठरवलं पाहिजे ना. अशी काही सुधारायची दोन्ही राष्ट्रवादीसोबत काही जागांवर बोलण्यावर असं internal सांगितलं adjustment आहे होईल. की विरोधकांमध्ये फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाली. हे काय वाटतं तुम्हाला याच्यात? नाही, लोकांना हे लक्षात येते. त्यामुळं तुम्ही मी आणि सचिन भाऊ दोघंही बोललो, कॅबिनेटला दर मंगळवारी तुम्ही एकत्र बसता, मग इथं का भांडता. हा साधा प्रश्न आहे ना. त्यामुळे हे लोकांना देखील लक्षात आलं, हे फसवा लागलेत आम्हाला, इलेक्शन पुरता आमचा वापर करायला लागलेत. त्यामुळं पर्याय या दोघांच्या विरोधातला पर्याय आमचाच आहे हे लोकांना आम्ही पटवून देऊ. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की पूर्ण प्रभागामध्ये उमेदवारच होऊ नये असाही जो त्यांचा प्रयत्न होता ते आम्ही दोघांनी म्हणून आणून पाडलेला आहे. तुम्ही उद्या जर बघितलं तर आमचे सर्व प्रभागामध्ये उमेदवार तुम्हाला 165 उमेदवार फॉर्म भरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. कोल्हापुरातनं 2 तुमचे वाजता सिटिंग नगरसेवक पळवले का सगळे? शिवसेनेचे काही माजी नगरसेवक नाही. कोल्हापुरातनं 2 वाजता पुणेकरांचा निघता. असं नाही, मी पश्चिम महाराष्ट्राचा प्रभारी असल्यामुळं सचिन भाऊ आमच्या इकडचे प्रभारी आहेत, संपर्क नेते आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्यावर पक्षाने जबाबदारी दिल्या की या निवडणुका मग आणि दोघं सभागृहामध्ये एकत्र काम होण्याचा फायदा होतो. सत्ता आल्यानंतर महापौर कोणाचा असणार आहे? काँग्रेसचा की शिवसेनेचा? आम्हाला सत्तेपेक्षा सत्तेतून लोकांचे प्रश्न सोडवणं ही आमची प्रायोरिटी असणार आहे. पदापेक्षा आम्ही पुणेकरांना काय देणार आहोत ही आमची प्रायोरिटी असणार आहे. पद आमच्यासाठी महत्वाचं नाही आहे. तर पाण्याचा प्रश्न सुटणं, ट्रॅफिकचा प्रश्न सुटणं, नोकरीसाठी आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवणं ही आमची प्रायोरिटी. आता एअरपोर्टची अवस्था काय आहे
हे आपण त्या ठिकाणी बघतोय. म्हणजे आता चाकणला जायला 2-2 तास या पुणे शहरामधून या ठिकाणी लागतात, ही अवस्था आहे. एका बाजूला इंडस्ट्रीयल ग्रोथ असा आम्ही विचार करतोय, दुसऱ्या बाजूला 2-2-3-3 तास लोकांना ट्रॅफिक मध्ये अडकून बसायला लागते. म्हणजे पुण्याला जायचं म्हणलं तर कसं, किती वाजता जावं, काय जावं, एवढं प्लॅनिंग करायला लागते. फ्लाईट सारखं प्लॅनिंग पुण्यात आता सिटीत करावं लागले लोकांना, की किती वाजता निघावं टायमिंग घेऊन, अशी अवस्था पुण्याची झालेली आहे. म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी प्रायोरिटीवर आहे. म्हणून आता असं म्हणतात की लोक दुबईवरून मुंबईला यायला किंवा पुण्याला यायला 2 तास लागतात, पण एअरपोर्ट वरून घेऊन जर आपल्याला पुढे जर जायचं असेल तर अजून 2-2.5 तास लागतात, ही अवस्था आहे. आणि आपण जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरा मुद्दा हाही आहे की महानगरपालिका धूळ काढलेली आहे, जे भ्रष्टाचार झालेले आहेत, ह्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. याही सर्व गोष्टी आता प्रचाराच्या माध्यमातून येणार आहेत. आणि म्हणून आमचे नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, तर आता पिरियड पण खूप कमी राहिल्यामुळे मोठी सभा होण्यापेक्षा रॅलीवरती जास्त आमचा पुढच्या काळामध्ये भर राहणार आहे. प्रशांत जगताप आता काँग्रेस मध्ये आलेले आहेत, त्यामुळं आमच्या कालच्या बैठकीला असू दे, परवाच्या बैठकीला असू दे, ते सक्रिय आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा रोल हा जसा आमच्या इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे तसा असणार आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जाहीरनाम्यात आमच्या अनेक गोष्टी असणार आहेत. झोपडपट्टीवासियांचा विषय पुण्यातला असू दे किंवा वेगवेगळे विषय जे काय असतील तेही विषय आम्ही पुढच्या काळामध्ये घेऊ. नेमकं पुण्यामध्ये मी पहिलंच वाक्य वापरलं होतं, पुण्यनगरी किंवा विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आज गुन्हेगारी एवढी प्रचंड वाढलेली आहे पुण्यात की कोयता गँगचं वर्चस्व पुण्यात आहे का, अशी अवस्था झालेली आहे. चला, परवा शहराध्यक्ष म्हणाले की मनसेसाठी आम्ही काँग्रेसचं स्टेज करणार नाही, असं काँग्रेसचं नाही, मला वाटतं त्याच्यावर 2 दिवस जाऊ देत आपण, जरा थोडं क्लॅरिटी येऊ दे, मग बोलूया. प्रचाराला यावी कसं आहे की वेगवेगळे एक मिनिट, महानगरपालिकेमध्ये खूप महानगरपालिकेमध्ये सर्व जे हे नेते बिझी राहणार आहे. म्हणून आम्हीच ठरवलेलं, म्हणजे त्यांनी आणण्यापेक्षा हा पॉलिटिकली आमचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे की सभापेक्षा जास्त रॅलीवरती भर राहणार आहे. आता रॅलीमध्ये साहेबांना आणायचं आहे, दोन्ही मोठे साहेबांना आणायचं आहे की आदित्यजीने आणायचं आहे, जसं जसं वेळेनुसार कारण पिरियड कमी राहिलेले आहेत. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दोन्ही प्रमुख नेते मुंबईमध्ये जास्त वेळ, ठाणा, कल्याण याच्यामध्ये, त्यातून नाशिक आहेत, त्यातून इकडे देखील नक्कीच आदित्यजी आणि बाकी सर्व नेते मंडळी येतील. नाही, सभा मी बोललो ना, तेव्हा आमच्या आता ठरवायचं पहिले एबी फॉर्म तर भरू द्या, मग नंतर सभेचा बघूया. नाही, असं काही नाही. आदित्यजी 2 वेळा येऊन गेलेले आहेत आणि परत पण देखील येतील, तर असं नाही का नाही आहे. आता सभा घ्यायची का रॅली तो आम्ही ठरवू. धन्यवाद. आपण सर्वजण आल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.